अध्यापिका डॉक्टर तुरणकर यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम संपन्न। शासकीय अध्यापक महाविद्यालय यवतमाळ इथं कार्यरत असलेल्या प्राध्यापिका डॉक्टर हेमलता नरेश तुरणकर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित कार्यक्रम दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुहास कुमार रूपराव पाटील हे होते। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली। आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी मॅडमच्या 30 वर्षाच्या प्रदीर्घ सेवा काळातील शैक्षणिक योगदानाचा गौरव करत त्यांच्या सेवा काळातील योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। सदर कार्यक्रमाला उपस्थित आजी आणि माजी विद्यार्थ्यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले। प्रत्येकाने प्राध्यापिका डॉक्टर हेमलता नरेश तुरणकर यांच्या अध्यापन शैली, शिस्तप्रियता व विद्यार्थ्यांप्रती असलेल्या आपल्या आपुलकीचा उल्लेख केला। यावेळी प्राध्यापिका डॉक्टर हेमलता नरेश तुरणकर यांचा शाल, श्रीफळ व स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। आपल्या मनोगतात डॉक्टर हेमलता तुरणकर यांनी महाविद्यालयातील 30 वर्षांच्या आठवणींना उजाळा देत सर्व सहकार्यांचे व विद्यार्थ्यांचे आभार मानले। या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राचार्य डॉक्टर सुहास कुमार पाटील, प्राध्यापक डॉक्टर दिलीप चन्नावार, सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर अमित देवतळे, सूरज घोडे, सहाय्यक प्राध्यापक सूरजलाल कोडवती, सहाय्यक प्राध्यापक जया लेंडे, सहाय्यक प्राध्यापक आयुषी कार्लेकर, ग्रंथपाल हर्षलता राऊत, सहाय्यक प्राध्यापिका निकिता ढवळे, सहाय्यक प्राध्यापिका ममता सूर्यवंशी, शिक्षकेतर कर्मचारी सिद्धार्थ छिंडाले, प्रवीण गुजर, राजेश राजवाडे, पूनम कोकांडे तसेच आजी माजी विद्यार्थी, त्याचप्रमाणे प्राध्यापिका डॉक्टर हेमलता तुरणकर यांच्या परिवारातील सदस्य देखील उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापक ममता सूर्यवंशी यांनी केले, तर सहाय्यक प्राध्यापक आयुषी कार्लेकर यांनी आभार व्यक्त केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, विद्यार्थी तसेच कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.